पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं म्हणजे हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. उज्ज्वला गौड आहेत, अक्षरशः व्हिडिओ आहे त्यांचा, आणि ते सगळे प्रचारादरम्यान सांगताना दिसतात की 3 कमळ द्या आणि 1 घड्याळ द्या, अशा पद्धतीचं व्हिडिओ एबीपी माझ्याकडे आहे आता. आणि अशा पद्धतीने क्रॉस वोटिंग तुमचेच उमेदवार म्हणजे प्रचारात करताना दिसत आहेत. त्यांच्यावर काय म्हणजे काय कारवाई करावी? दादा निश्चितपणाने याची दखल घेतील. क्रॉस वोटिंगसाठी 1 घड्याळ याच्यामध्ये दादा निश्चितपणाने दखल घेतील. शेवटी पॅनल टू पॅनल मध्ये मग कुठलाही पक्ष असू दे, प्रत्येकाने ठरवलेलं असतं की आपल्या पक्षाचे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे. त्याच्यामुळे क्रॉस वोटिंग जर होत असेल तर हे चुकीचं होतं, कारण की शेवटी तुम्ही पक्षाची बांधील नाही त्याचा असा अर्थ होतो. त्याच्यामुळे निश्चितपणाने दादा या गोष्टीची दखल घेतील. आजच्या बैठकीत काय काय डिस्कशन झालं? आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत आणि यामध्ये स्थानिक पातळीवरती प्रत्येक तालुकानिहाय तालुक्याचे जे